मरावं कसं हे भागवत सांगतं, जगावं कसं हे रामायण सांगतं. भावाभावाचं प्रेम कसं असावं. रामप्रभूचा ज्या दिवशी राज्याभिषेक होता त्याच दिवशी कैकेयी मातेने सांगितलं की रामा, तू अयोध्येचा राजा नाही बनायचं, तू वनवासाला जायचं आणि माझ्या भरताला राजगादी. हा स्वार्थी विचार आहे कैकेयीचा. रामप्रभूने आपल्या अंगातील राजवस्त्र काढून टाकले आणि वल्कल्य धारण केले. वल्कल्य धारण केले रामप्रभू वनवासाला निघाले. ही बातमी लक्ष्मणाला कळली. लक्ष्मणजी धावत आले. रामप्रभूला म्हणतायत, दादा मी जी गोष्ट ऐकतोय दादा ती खरी आहे का? तुम्ही 14 वर्ष वनवासाला चालले दादा. रामप्रभू म्हणतायत, लखन खरी आहे बाबा. दादा मला फक्त एक गोष्ट सांगा, तुम्हाला ज्यांनी कोणी वनवास दिला असेल ना त्यांना मी अखंड वनवास देतो दादा. मला सांगा. नाही रे लखन, काय कुणाला दोष देऊ. मग दादा तुमच्या वनवासाचं कारण मला असं वाटतंय कैकेयी माता दिसते. रामप्रभू म्हणतात, नाही लखन, मग आपले पिता राजा दशरथ आहेत वाटतंय. अरे नाही बाबा लखन, नाही, माझ्या वनवासाचं कारण राजा दशरथ आपले वडील नाही, कैकेयी माता नाही. लखनजी म्हणतायत, दादा मग तुमच्या वनवासाचं कारण तरी कोण आहे? रामप्रभू म्हणतात, लखन माझ्या वनवासाचं कारण तुला ऐकायचंय? माझ्या वनवासाचं कारण बाबा नाहीत, माझ्या वनवासाचं कारण आई नाही. मग दादा तुमच्या वनवासाचं कारण कोण आहे तो दादा? रामप्रभू म्हणतायत, माझ्या वनवासाचं कारण माझं प्रारब्ध आहे, माझं दैव आहे. एक गोष्ट याच्यातून लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये जर दुःखाचा प्रसंग आला ना, उभारला ना, दोष दुसऱ्याला देऊ नका, आपल्या दैवाला दोष द्या. रामप्रभू दुसऱ्याला दोष देत नाहीत. रामप्रभू म्हणतायत, माझं दैवत बलवत्तर नाही, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. माय कैकेयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. रामप्रभू म्हणतायत, जरा मरण यातून सुटला, कोणी प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. माझ्या वनवासाचं कारण बाबा नाहीत, आई नाहीत, माझ्या वनवासाचं कारण माझं दैव आहे. मग दादा तुम्हाला एकट्याला वनवासात जाता येणार नाही, मग मला सुद्धा तुमच्या बरोबर वनवासाला यायचं.
ऐका, बंधू प्रेम सांगतोय तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. रामप्रभू म्हणतायत, इकडे बघा, इकडे लक्ष द्या. रामप्रभू म्हणतात, लखन वनवास मला दिला रे दादा, तू कशाला येतो वनवासाला? या उलट भरताने जर अयोध्येच्या राजगादीला नकार दिला तर एखाद्या वेळेला राजगादी तुला सांभाळावी लागेल, प्रजा सांभाळावी लागेल तुला. लखनजीचा स्वभाव शीघ्रकोपी होता. लखनजी म्हणाले, दादा काय भाषा आहे तुमची, काय शब्द आहेत? अरे बरोबर बोलतोय. रामप्रभू म्हणतायत, लखन मोठ्या भावाने सांगावं, लहान भावाने त्याच्या आज्ञेचं पालन करावं हे शास्त्र सांगताय. लखनजी म्हणतात, बरोबर आहे दादा, मोठ्या भावाने सांगावं, लहान भावाने ऐकावं, बरोबर आहे. पण दादा ऐका, तुम्ही मला त्या राजगादीची अभिलाषा दाखवताय ज्या राजगादीने तुम्हाला 14 वर्षाचा वनवास दिलाय ना दादा, त्या राजगादीची मला अभिलाषा दाखवताय. तुम्ही मला नीती शिकवताय की मोठ्या भावाने सांगावं, लहान भावाने ऐकावं. पण दादा मी काय सांगतो ते ऐका. नीतीचा विचार त्याने करावा कोणी, ज्याला मुक्तीची गरज आहे त्याने नीतीचा विचार करावा. ज्याला कीर्तीची गरज आहे त्याने नीतीचा विचार करावा. दादा या लखनला मुक्तीची गरज नाही दादा. ओ दादा, या लखनला कीर्तीची गरज नाही दादा. या लखनला फक्त आणि फक्त दादाची गरज आहे. दादा तुमची गरज आहे, भावाची गरज आहे. या लखनला काय प्रेम आहे, आता राहिलं नाही भावा भावाचं प्रेम. आज के इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया. भाइयों में जन्नत छड़ी है, रोते हैं मोहल्ले सारे. माय बापू, भावा भावाचं प्रेम राहिलं नाही, घरात घर राहिलं नाही. काय प्रेम आहे हो रामायणामध्ये भावा भावाचं. रामप्रभू वनवासाला गेले आणि आपल्या मामाच्या गावाहून भरत पुन्हा अयोध्येमध्ये आले. रामच दिसणार. विचारलं माझा दादा कुठे आहे? कळालं की कैकेयी मातेने रामाला 14 वर्षाचा वनवास दिला. रामप्रभूचे आठवण काढून भरत रडायला लागला. मला नको हे अयोध्येचं राज्य. अरे ज्या अयोध्येमध्ये राम नाही त्या अयोध्येमध्ये माझं काय काम आहे? कसा मला टाकून गेला राम, 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 कसा मला टाकून गेला राम. रामाविन जीवन व्याकुळ होतो. देवासाठी भावासाठी भरत रडतायत. रामाविन जीव हे रामाविन, रामाविन, रामाविन
सगळं राज्य ऐश्वर्य भरताने सोडलं, रामप्रभूला आणण्यासाठी वनात निघाला. मायबाप हो, सत्य आणि समर्पण जीवनामध्ये असलं पाहिजे. भावाभावाचं प्रेम असलं पाहिजे. किती प्रेम असलं पाहिजे हे शास्त्रातलं सांगितलं, रामायणातलं सांगितलं, तुम्हाला व्यवहारातलं सांगतो. एखादा भाऊ गरीब असेल, एखादा भाऊ श्रीमंत असेल ना, लहान लेकरांनो शांत बसा बाळांनो. तुम्ही आले तेवढे फार उपकार आहेत तुमचे. ए ज्ञानू कळालं. भावाभावाचं प्रेम कसं असावं. एखादा भाऊ श्रीमंत आहे, एखादा भाऊ गरीब आहे. आपल्या आई वडिलांचं आयुष्य वाढावं असं वाटत असेल, आपल्या आई वडिलाला आनंदी राहावं असं वाटत असेल ना, आई वडिलांनी सुखी राहावं असं वाटत असेल ना. एक भाऊ शहर मध्ये राहतोय, श्रीमंत आहे, नोकरी लागली त्याला. एक भाऊ गरीब आहे, साधं घर आहे होतं, चार पत्राचं घर आहे. एक घराची पडदी पडलेली आहे, शेती करतोय, कबाड कष्ट करतोय. लहान भाऊ आहे तो बिचारा, मोठ्या भावाला नोकरी लागली आहे, शहरच्या ठिकाणी राहतोय. एक दिवस आला गावाकडे, नोकरी लागली म्हणून थोडा श्रीमंत झालेला आहे, फोर व्हीलर घेतली त्यांनी, चांगलं चाललंय त्याचं. श्रीमंत भावाने गरीब भावाची विचारपूस केली पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. आणि एकाच आईच्या उदरातून तुम्ही जन्माला आले ना, काय विसरता एकमेकाला. आला गावाकडे, म्हातारी आई अशी दारामध्ये बसलेली, अंगणामध्ये बसलेली आहे. चष्मा लागलाय तिला, डोळ्याच्या खाचड्या झाल्या, दिसत नाही बिचारीला. पण एक दाराच्या समोरून अशी फोर व्हीलर येताना दिसली. म्हाताऱ्या आईने पाहिलं, मनामध्ये विचार करायला लागली, बाई ग बाई, माझ्या घराच्या समोरून साधी सायकल सुद्धा जात नाही कुणाची, एवढी मोठी फोर व्हीलर गाडी कुणाची आली. म्हातारी पाहतच होती. बघता बघता ती गाडी दारापर्यंत पोहोचली. म्हातारीने पाहिलं, गाडी थांबली. गाडीमध्ये कोण साहेब असणार आहे, कोण आहे. गाडीचा दरवाजा खोलला गेला, गाडीच्या आतून एक सूट बूट वाला इन केलेला एक साहेब खाली उतरला. आणि खाली उतरल्याच्या नंतर म्हातारी तर आश्चर्यचकित झाली, म्हणायला लागली, बाई ग बाई, हा तर माझाच राजा आहे, नोकरी लागली, काही श्रीमंत झाला, माझ्या राजानं गाडी घेतली. गाडी. म्हातारीला लय आनंद झाला. तो साहेब गाडीच्या खाली उतरला. आणि आता तो गरीब भाऊ आहे ना, त्या गरीब भावाचे लहान लहान लेकरं येतात, काका आले, काका आले, काका आले म्हणून साहेबाजवळ येतात. एक लय लहान आहे, तिचा एक काकाच्या पायाला बिलगतात. काकाचे चांगले कपडे आहेत, महागडे कपडे आहेत, पण काका विचारच करत नाही. हो, आंघोळ केली नाही ते लेकरांनी, भरलेला आहे, पण तरी सुद्धा त्या छोट्या लेकराला, आपल्या गरीब भावाच्या लेकराला उचललं, कडेवर घेतले, अंतःकरणाला लावलं. म्हातारीने पाहिलं, म्हातारीचं अंतःकरण भरून आलं. आता काका गाडीच्या डिक्की जवळ गेला. एकाच्या हाती भिडेचा भत्ता दिला, एकाच्या हाती पेरू दिला, सफरचंद दिलं. आणि ऐका ना, म्हातारीचं अंतःकरण भरून आलं. म्हातारी मनामध्ये म्हणायला लागली, माझा राजा एवढा श्रीमंत झालाय सुद्धा, तरी पण गरीब भावाच्या पोरांना, गरीब भावाला विसरला नाही. मायबापाला याच्यापेक्षा दुसरा काही आनंद लागत नाही. नको तुमचं लुगडं, नको तुमची साडी, काही नाही लागत. आणि आता ऐका ना, तो साहेब चालत चालत आता घराजवळ आला. आपला बाप पाहतच होता तिकडून. बापाजवळ गेला, बापाचं दर्शन घेतलं.
बापाने मिठी मारली, बापाजवळून आला, आईच्या पायी नाही पडला, आईच्या गळ्याला बिलगला आणि आई तर धाई मोकलून रडायला लागली आणि पोरगाही रडायला लागला. का बरं? त्या म्हातारीला लहानपणीची लेकरू लहान असताना ना, तो साहेब लहान असताना ना, ती गरिबी परिस्थिती आठवली. राजा, अरे तू फोर व्हीलर घेतली, एवढा श्रीमंत झालास, हा? अरे मी लोकांच्या घरी धुणे भांड करायला जायची, मोलमजुरी करायला जायची रे राजा. काय मोठा झालास, माझ्या गरिबीचा, माझ्या दारिद्र्याचा पांग फेडला रे राजा. तू पांग फेडलास, लई मोठा झाला, पण गरीब भावाला विसरला नाही. मायबाप हो, जीवनामध्ये गरिबी श्रीमंती महत्वाची नसती. जीवनामध्ये त्या ठिकाणी समर्पण फार महत्वाचं असतं. अरे गरिबी श्रीमंतीला मारा गोळी, ती तरुची नाही, अभ्राची सावली आहे, येणारी जाणारी आहे. जीवनामध्ये समर्पण, प्रेम, आत्मीयता फार महत्वाची असते. मायबापू, असं जर दोघं भाऊ, सख्खे भाऊ श्रीमंत झाला, लहान मुलाच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, तुमच्याकडे पैसे आहेत ना, द्या ना 5-50 हजार रुपये, काय बिघडणार आहे त्याने? तुम्ही एकमेकाविषयी असं जर आत्मसमर्पण असेल, प्रेम असेल, मला असं वाटतंय गड्या, या उराणी नगरीमध्ये सर्वांच्या साक्षीने, भागवताच्या साक्षीने सांगतो, ते घर राहणार नाही, ते घर मंदिर होऊन जाईल. इतकं बंधू प्रेम असलं पाहिजे महाराज.